अरे साईबाबाच्या शिर्डीमध्ये तरी दाऊदचं नाव घेऊ नका रे. नाही त्या गद्दार खासदाराचं काही करू नका. रस्त्यात दिसला की ऑपरेशन तुडवा सुरू करा. काय सोपं आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि या शिर्डीच्या निष्ठावंताच्या मेळाव्याला जमलेले शेकडो शिवसैनिक. तिथे एक निष्ठावंत मुस्लिम मावळ्यानं कागद बोर्ड लावलाय, गद्दारांनो निष्ठा विकल्या जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त ठाकरेंसोबतच राहणार. ही फक्त त्या मावळ्याची भावना नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाची भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत, लढाईतल्या शेवटच्या तलवारीच्या घावापर्यंत आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहू. साईबाबाच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहोत. इकडला खासदार काय, इकडला खासदार हा एक नंबरचा बदमाश माणूस होता. एक नंबरचा बदमाश. एकदा गद्दारी केली, त्याला शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला. परत आला, उद्धव साहेबांची माफी मागितली, शिर्डीकरांची माफी मागितली आणि आता पुन्हा एकदा 100 कोटीला विकला गेला. 100 कोटीला विकला गेला. अरे साईबाबाची शपथ घेतली त्यांनी 4 दिवसापूर्वी. 4 दिवसापूर्वी या खासदारानं बैठकीत जेव्हा त्याला उद्धव साहेबांनी विचारलं, भाऊसाहेब तुमच्याविषयी असं असं ऐकायला येत आहे, हे महाशय चिडून उठले आणि 3 वेळा साईबाबाची शपथ घेतली. 3 वेळा, साहेब मी तुमचा निष्ठावंत आहे, साहेब माझ्यावर संशय घेऊ नका, साहेब मी मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहीन. आता कुठे गेला हा मरायला? कुठे गेला मरायला? ह्या एक चांगला धंदा सुरू झालेला आहे. हा भाऊसाहेब वागचौरे 1 रुपया खर्च न करता खासदार झाला. 1 रुपया खर्च पक्षाने केला, मेहनत शिवसैनिकांनी केली आणि मतं ही माननीय उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या लाखो मतदारांनी दिली. हा 1 रुपया सुद्धा खर्च न करता खासदार झाला आणि 100 कोटी रुपये फायदा मिळवला आणि 100 कोटीला विकला गेला. हा धंदा है लेकिन गंदा है, हे लक्षात घ्या आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. उद्धव साहेबांना मी एक सांगू इच्छितो, उद्धव साहेब इकडल्या शिवसैनिकांनी एक चांगली मोहीम सुरू केलेली आहे. ते गावागावामध्ये भिकेच्या झोळ्या घेऊन फिरतायत आणि हे पैसे सगळे त्या खासदाराला द्यायची त्यांची इच्छा आहे. त्याला भीक लागली आणि म्हणून तो गेला. शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन, तुमच्या निष्ठा जोपर्यंत अढळ आहेत, अचल आहेत, तोपर्यंत असे वाघचौरेसारखे गद्दार येतील आणि जातील. पण आपण सगळे मजबूतीनं जेथे आहोत तेथे थांबलेला आहोत. गेल्या अनेक वर्षापासून शिर्डीवरती आपण लोकसभेला जो भगवा फडकलेला आहे आपला, तो काय त्या वाघचौरेसारखे लोक आले आणि गेले म्हणून फडकलेला नाही. आपण आहात, आपल्या निष्ठा आहात, आपली मेहनत आहे, आपली श्रद्धा आहे. आणि बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावरची
अपार श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून हे सुद्धा लोक आमदार खासदार झालेले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला इतकंच सांगेन, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी एक दौरा सुरू केलेला आहे. त्यांच्यावर काही लोकांनी आरोप केले की उद्धव ठाकरे साहेब फिरत नाहीत. उद्धव ठाकरे साहेब फिरले नसते तर हा वाघचौरे खासदार झाला नसता. आणि आता उद्धव ठाकरे फिरायला लागल्यावर या महाराष्ट्रामध्ये जे तुफान आलेलं आहे त्या तुफानामध्ये हे सगळे गद्दार वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत. वावटळीसारखे, पाचोळ्यासारखे वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्याला अजून 2-2.5 वर्ष आहेत. आपण काम केलं पाहिजे. वाघचौऱ्याला कधीतरी विचारा, बाबा तू गेला कशा करता? तुला काय कमी केलं या पक्षामध्ये? मान सन्मान दिला, तुला सर्व काही दिलं, तरी तू गद्दार झालास. आता तुला पुन्हा लोकसभेचं तोंड दिसणार नाही या निश्चयानं आपण इथे उभं राहिलं पाहिजे. साईबाबांचा आशीर्वाद हा निष्ठावंतांना आहे. साईबाबांचा आशीर्वाद हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे. साईबाबांचा आशीर्वाद हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे, कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. आत्ताच मला अरविंद सावंत यांनी 4 ओळी दिल्या, त्या वाचतो आणि आपली रजा घेतो. साई तेरे दर पे आए हैं, कुछ करके जाएंगे. साई तेरे दर पे आए हैं, कुछ करके जाएंगे. झोली भर के जाएंगे, भगवा लहरा के जाएंगे, भगवा लहरा के जाएंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.